नमस्ते. मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मागच्या आठवड्यामध्ये चिंतामुक्त कसं व्हावे याच्या बाबतीत आपण बोललो होतो आणि फार एक सोपी आपण एक कृती केली होती. चालण्याची, शरीराला व्यस्त करण्याची आणि काही ना काही तुम्ही आठवड्यात केलं असणारच त्याप्रमाणे. पण आजचा हा जो धडा आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडं पलीकडे जाऊ. शरीराच्या पलीकडे तर आपण अजून काय करू शकतो? जेणेकरून आपण चिंतामुक्त पटकन होऊ शकतो. एक उदाहरण आपण असं पाहू, पाणी आहे आणि पाण्याला आपण कुठेतरी अडवून ठेवलंय म्हणजे धरण आणि पाणी जमा होतंय. सतत पाणी तिथे जमा होतंय आणि आपण ते अडवून ठेवलेलं आहे. 1 वर्ष, 2 वर्ष आणि पाण्याची मात्रा वाढत चाललेली आहे. सतत. काय होईल एक दिवस? ते धरण नक्कीच फुटेल एक दिवस. त्याच्यावर काही शंका नाही. हे असं तुम्ही पाहता किंवा तुम्ही ऐकलंही असेल. हेच उदाहरण आपण पुढे घेऊन जाऊ. जर आपण फुगा पाहिला आपण, त्या फुग्यामध्ये हवा भरतोय आपण, कंटिन्यू हवा भरतो त्याच्यामध्ये. काय होईल? तो फुगा ऑटोमॅटिक थोड्या वेळानंतर फुटणारच आहे. जसं हे पाण्याबरोबर होऊ शकतं, हवेबरोबर होऊ शकतं. तर मग तुमच्या मनातल्या विचारांबरोबर का नाही होऊ शकत? तुमच्या भावनांबरोबर का नाही होऊ शकत? जे पण तुमच्या आतमध्ये चाललेलं आहे, खास करून दडपण, दबाव, आपण स्वतःलाच दाबून ठेवलेलं आहे. तर त्याचं काय आपल्याला सोल्युशन मिळतं? त्या उदाहरणापासून कळतं, की आपल्याला आता बोलावं लागेल. आपल्याला आता व्यक्त करावं लागेल. हीच ती वेळ आहे. कुठे आतमध्ये काही काही प्रकारचा दबाव असेल, चिंता असेल, तर पटकन एक चांगलं सोल्युशन काय आहे? तुम्हाला बोलावं लागेल. स्वतःला मोकळं करावं लागेल. हे खूपच प्रभावशाली एक सोल्युशन आहे, समाधान आहे आणि प्रत्येकाने हे करावंच. आता हे कोणाशी बोलावं हा एक पुढचा प्रश्न आहे. कोणाला जाऊन आपण हे सांगावं, की माझ्या आतमध्ये मला त्रास होत आहे किंवा भावना खूप त्रासदायक भावना आहेत, चिंता खूप आहे, काळजी खूप आहे, भीती वाटते. काही जरी चाललेलं आहे, कोणाला तरी तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही कोणाला सांगाल? तर एक नॉर्मली असं होतं, की डॉक्टर्सना आपण जाऊन सांगतो किंवा काउन्सिलर्स आहेत त्यांना जाऊन आपण सांगतो, की असं-असं झालेलं आहे, मी काय करू? पण त्याच्यापेक्षा फारच एक स्वाभाविक किंवा एक सहज क्रिया आपण जी करू शकतो, ती की आपण आपल्या लोकांना जाऊन सांगणे. आता आपली लोकं म्हणजे कोण? ती तर जी तुमचे मित्र आहेत, तुमच्या परिवारातले सदस्य आहेत, ज्यांना तुम्ही आपले मानता. तुम्हाला जो पण त्रास होत असेल, ते व्यवस्थित ऐकून तुमचं मार्गदर्शन करतील. असे तुमचे मित्र असावेत. कोणीतरी आसपास तुमच्या आजूबाजूला असं कोणीतरी असावं जे ऐकून घेतील. एक तरी मित्र. भले तो दूर असेल कुठेतरी. पण त्या मित्राला सांगणे, की काय चाललं आहे तुमच्या आतमध्ये. फक्त व्यक्त करा आणि ऐकणाऱ्याला सुद्धा त्याने तुमचं टेन्शन वाढवू नये. त्याने सुद्धा ऐकून ते टेन्शन कमी करावं असंच काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन द्यावं. तर एक स्वतःचं कोणीतरी पती-पत्नी, मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण, मित्रपरिवार कोणीही तुमच्या जीवनात असतील त्यांना जाऊन सांगणे, माझ्या आतमध्ये थोडीशी बेचैनी आहे, त्रास वाटतो, चिंता वाटते आणि सांगून मोकळे व्हा. म्हणजे चांगली संगत. विचार करा जसे तुमचे विचार बदलतात, चांगले होतात, तशी-तशी तुमची मानसिकता अजून प्रगल्भ होते. त्याप्रमाणे तुमच्या आसपास जितकी पण लोकं आहेत तुमच्या, ते पण बदलतात. तुमचे मित्र बदलतात. तुमचं घर बदलतं, वातावरण बदलतं. फक्त विचारांमध्ये परिवर्तन आल्यामुळे. आणि जर म्हणजे हे उदाहरणच बघा तुम्ही, की आपण पाण्याचं मगाशी उदाहरण घेतलं तर तसंच पाण्याचे जे बिंदू असतील, पाण्याचे थेंब असेल, तो थेंब जेव्हा कमळावरती पडतो, तेव्हा तेच थेंब आपल्याला मोत्याप्रमाणे दिसतात चमकताना आणि तेच पाण्याचे थेंब, बिंदू जेव्हा एका गरम लोखंडावरती पडतात, तेव्हा ते हवेत
तोडून जातात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की तुम्हाला संगत करायची असेल तर कोणाबरोबर करायची? कमळ या फुलाबरोबर की गरम लोखंडाबरोबर? तर तुम्हाला चॉईस आहे. तुम्हाला सिलेक्ट करायचं काय तुम्हाला? सद्गुणी मित्राला आमंत्रित करता, तेव्हा आपोआपच तुम्ही प्रफुल्लित होता, आनंदित होता, मोकळे होता. म्हणजे असा चांगला मित्र, चांगली व्यक्ती, मोठे व्यक्ती किंवा लहान कोणीही तुम्हाला असं वाटतं ऐकतील आणि समजतील, त्यांच्याकडे जाऊन मोकळे व्हा. म्हणून आजचा हा जो धडा आहे, आजचं काय सूत्र आहे की बोला आणि मुक्त व्हा. बोला आणि मुक्त व्हा. म्हणून तुमच्या चिंतेतून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर बोलायला शिका. व्यक्त करायला शिका. व्यक्त कराल तर पटकन तुम्ही मुक्त व्हाल. तर हे तुम्हाला या आठवड्यात सगळ्यांना फॉलो करायचं आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा नवीन विचारांबरोबर भेटू आपण. नवीन धडा शिकू. काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच विचारा. तुमचं सगळ्यांचंच मंगल हो, सगळ्यांचंच कल्याण हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.